गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे झटके बसल्यानंतर आता सीएनजी वाहनधारकांनी महागाईचा फटका त्यांना बसलाय। पुण्यात सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची वाढ झाली। प्रति किलो दर 94 रुपये 85-95 वर पोहोचला। पुणे, पिंपरी चिंचवडसह चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरात नवे दर लागू झाले, तर नाशिकमध्ये सीएनजी 1 रुपया 35 पैशांनी महागलाय। संभाजीनगरमध्ये हीच वाढ 2 रुपये इतकी झाली, त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी आपला खिसा जो आहे तो रिकामा करावा लागणार आहे। साताऱ्यात सीएनजीचा दर हा 103 रुपये 2 पैसे प्रति किलोवर पोहोचलाय। गेल्या 15 दिवसात सतत दरवाढ झाल्यानं नागरिकांसह रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला। दरवाढीवर नियंत्रण आणावं आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली। गव्हर्नमेंटनं अशी 1-2 रुपये वाढवल्याने काय भाडेवाढ काय होत नाही, तर लोक म्हणजे रुपयाने काय फरक पडणार आहे? म्हणजे थोडं करत आता 7 रुपयाचा जवळजवळ 8 रुपयाचा फरक पडला, 8 रुपये 20 पैशाचा। 95 रुपये 50 पैसे चेंज होता सातारमध्ये, 93 रुपयाच्या वरती गेला, म्हणजे किती रुपये बरोबर 8 रुपयाचा फरक पडला। मग त्याचा आता फरक पडायला लागला धंद्यावरती।